नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. आर-आर-बी सुपरिटेंडंटची व्हॅकन्सी निघाली 2026 ची निघालेली आहे. ही व्हॅकन्सी बघणार आहे आपण इन डिटेलमध्ये आता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ह्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन नेममध्ये नाही का आर-आर-बी आहे, म्हणजेच रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड. पोस्ट डिटेलमध्ये नर्सिंग सुपरिटेंडंटची पोस्ट आहे. नंबर ऑफ व्हॅकन्सी ह्याच्यामध्ये 372 व्हॅकन्सी आहेत. ह्या ठिकाणी व्हॅकन्सी छान आहे, 372 दिलेल्या आहेत. आणि एज लिमिटेशन याच्यामध्ये 21 ते 40 वयापर्यंत आपण भरू शकतो. नोटिफिकेशनच्या याच्यामध्ये रिलीज डेट झालेली आहे 23/7/2026 रिलीज झालेली आहे ह्याच्यामध्ये डेट. आणि ह्याच्यामध्ये नाही का ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्टची डेट होणार आहे 1st वीक ऑफ ऑगस्ट, म्हणजे ऑगस्टच्या 1st वीकमध्ये आपली ही डेट रिलीज होणार आहे फॉर्म ॲप्लिकेशन भरायची. आणि क्लोजिंग डेट पण ते तेव्हा सांगणार आहेत. हिअरिंगची प्रोसेस आपली ही CBT एक्झामच्या नुसार असणार ह्याच्यामध्ये. ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट याच्यामध्ये नाही का आपल्याला ते ऑनलाईन मोड आहे. आणि जॉब लोकेशन हे इंडिया आहे, कंट्री आपली इंडिया आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आपली सिलेक्शनची प्रोसेस नाही का CBTची एक्झाम आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सांगितलेलं आहे. आणि ऑफिशियल वेबसाईट याच्यामध्ये सांगितलेली आहे आपल्याला indianrailway.government.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, PDF भेटत नसेल किंवा ही PDF वगैरे भेटत नसेल तर त्याच्यावर भेटणार आहे. जर तुम्हाला ही PDF भेटत नसेल तर मला मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये, मी तुम्हाला शेअर करून टाकेल. याच्यामध्ये आता नाही का इलिजिबिलिटीची क्रायटेरिया काय आपण ते बघूया. ह्या ठिकाणी पोस्ट नेम दिले, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि व्हॅकन्सी दिलेली आहे. तर याच्यामध्ये नाही का आता स्टार्टिंगला सुपरिटेंडंट ऑफ नर्सिंग सुपरिटेंडंट दिलेला आहे. या ठिकाणी JNM BSc नर्सिंग ANMB ग्रेड नर्सिंगचे, नंतर मस्ट रजिस्टर्ड विथ स्टेट इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगचं ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन पाहिजे. 372 पोस्ट आहेत, म्हणजे ह्या ठिकाणी आपण JNM वाले अप्लाय करू शकतो, BSc नर्सिंगचे, त्यानंतर ANM वाले ANMचे पण आपण ह्या ठिकाणी करू शकतो. आणि तसंच आपले ज्यांचं पोस्ट BSc नर्सिंग झालेलं आहे ते सुद्धा अप्लाय करू शकतात. आणि आपले MSc वाले सुद्धा अप्लाय करू शकतात. म्हणजे ह्या ठिकाणी सगळ्यांसाठीच हे ॲप्लिकेशन सांगितलेलं आहे. आणि रजिस्ट्रेशन आपलं हे झालंच पाहिजे इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगचं. आता आपण ह्याच्यामध्ये आता बघूयात आपण एज लिमिटेशन काय दिलेलं आहे आपलं ते बघूयात. याच्यामध्ये एज लिमिटेशन दिलेलं आहे 21 ते 40 वर्षापर्यंत आपण भरू शकतो याच्यामध्ये. ज्यांचं 21 ते 40 वय आहे ते भरू शकता याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी सॅलरी किती असणार आहे ते सांगितलेलं आहे. ह्या ठिकाणी आर-आर-बी नर्सिंग ऑफिसरची सॅलरी असणार आहे 56,000 ते 1,56,000 पर मंथची ही सॅलरी असणार आहे आपली. ह्या ठिकाणी सॅलरीचा इश्यू काहीच नाही आहे. त्यानंतर आपण बघूया हाऊ टू सबमिट फॉर्म. आपला जो ऑनलाईन फॉर्म भरणार आहे तो कसा भरायचा ते बघणार आहोत. ही आपली आर-आर-बीची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्यावरती त्या ठिकाणी नाही का क्लिक कॅन्डिडेट हर करायचं आहे. या ठिकाणी नर्सिंग मेडिकल ऑफिसरचं ओपन करायचं आहे त्या ठिकाणी फॉर्मॅट. आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये आपली पूर्ण लिंकमध्ये आपले जे कोणते डॉक्युमेंट आहेत इन डिटेल आहे, एज्युकेशनचे लाईक क्वालिफिकेशनचे, पर्सनल इन्फॉर्मेशन, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, हे सगळे आपल्याला लास्ट डेटच्या आधी आपल्याला अप्लाय करायचे आहेत आणि ह्याची एक प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायची आहे. त्यानंतर नाही का आपल्याला SC/ST कॅटेगरीसाठी नाही का जी फीस लागणार आहे ती फीस नाही का आपल्याला प्रत्येकदा ही नोटिफिकेशन टाकणार आहे, त्या नोटिफिकेशनमध्ये कळणार आहे. हे जस्ट अपकमिंगची व्हॅकन्सी टाकण्यात आलेली आहे आपल्याला. ही आपली आजची व्हॅकन्सी होती, आर-आर-बी नर्सिंग सुपरिटेंडंटची व्हॅकन्सी होती. आता आपण इन डिटेलमध्ये ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये एज लिमिटेशन किती आहे, त्यानंतर प्रोसेस काय आहे, सॅलरी काय आहे त्याची बघितलेली आहे आपण. ह्याची परत एकदा अपकमिंगची व्हॅकन्सी निघणार आहे अपकमिंगमध्ये, त्यावेळेस आपण बघू. ह्या ठिकाणी पोस्ट पण चांगले 372 पोस्ट आहे स्टाफ नर्सचे. काही क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता, मी त्याचा रिप्लाय देईल तुम्हाला. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.